काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झालाय। भारतातले 27 हिंदू नागरिक या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडले। हल्लेखोरांनी भारतीय नागरिकांना कलम पठण करायला सांगितलंय आणि ज्यांना कलमा आला नाही त्यांना गोळ्या घालून मारण्यात आलं। या हल्ल्यासंदर्भात सर्व देशात निवेदनं आणि संताप व्यक्त करण्यात आला। मात्र नाशिकमध्ये परिस्थिती काही औरच पाहायला मिळाली। नाशिक येथील ठक्करडोम येथे एका दिवसीय परवाना घेऊन दारूच्या पार्टीचं आयोजन केलं होतं। पार्टीत सांबा नावाचा गायक यानं अक्षरशः गायनाचा धुमाकूळ घातलाय। किमान 2 ते 2.5 हजार तरुण या पार्टीत मद्यधुंद अवस्थेत सामील झाले। राज्य उत्पादन शुल्काने या पार्टीला 1 दिवसाची दारू पिण्याची परवानगी आयोजकांना दिली होती। यात नाशिक पोलीस आयुक्तांनीही या पार्टीला परवानगी दिली असल्याची चर्चा आहे। मात्र देशात काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पूर्ण देशात हाहाकार माजला आणि निवेदन संतापाची लाट पसरली आहे। नाशिकमध्ये काही संघटनांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून निवेदनही दिली। मात्र अशा पार्ट्या जल्लोषासाठी साजऱ्या केल्या जात आहेत का, असा नागरिकांचा प्रश्न आहे। या कार्यक्रमासाठी कोर्टयार्ड सारखे हॉटेल प्रायोजक होते। रात्रभराच्या परवानगीसह कार्यक्रमात धांगडधिंग्यासह आयोजित करण्यात आले। या कार्यक्रमाला रात्रभराची परवानगी प्रशासनाकडून घेण्यात आल्याची माहिती आहे। कार्यक्रमासंदर्भात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना विचारले असता सदरच्या कार्यक्रमाच्या परवानगीसाठी राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी जबाबदार आहे असा अंग झटकताना पवित्रा संदीप कर्णिक यांनी दिलाय। तर दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मृतदेहांचा दिन जल्लोष म्हणून साजरा करण्यात येत होता का, असा प्रश्न आता नाशिककरांना पडला आहे। निवेदन, निषेध, संताप व्यक्त करायचा सोडून जल्लोष साजरा करणं हे कितपत योग्य आहे, आयोजकांनी ठरवायला हवं। या कार्यक्रमात तुफान हाणामारी झाली, एकमेकांवर दगडफेक करण्यात आली, टेबल खुर्च्या फेकून मारण्यात आल्या। मात्र या संदर्भात पोलिसात अजून एकही गुन्हा दाखल नाहीये। सदर कार्यक्रम गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत येत असून गंगापूर पोलिसांनी यावर गुन्हा दाखल केलाय हे अजून प्रसार माध्यमांना सांगण्यात आलेलं नाहीये। यावर बीबीएस न्यूजने उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया घेतली असता भुजबळ काय म्हणाले ते पहा। भुजबळ साहेब म्हणतात, जोशींवर कडक कारवाई करायला हवी, असं कार्यक्रम घेणं अयोग्य आहे, तेही अशा परिस्थितीमध्ये। काश्मीर येथील दहशतवादी हल्ला पाहता कार्यक्रम घेणं योग्य नाही। भुजबळ म्हणाले, देशामध्ये काय प्रकार चाललेला आहे, सर्वत्र पाकिस्तानी नागरिकांचा हायदोस चाललाय। राज्यामध्ये शोध मोहीम चालू आहे। बांगलादेशी पाकिस्तानी नागरिक पण असल्याचे मोठी दाट शक्यता आहे आणि इथं मात्र आमचे राज्य उत्पादन शुल्क विभाग खुल्या मैदानावरती दारू विक्रीचे परवाने देत आहेत आणि दहशत माजवण्याला एक प्रकारे प्रोत्साहन देत आहे। अशा कार्यक्रमांचं पोलीस खात्याकडून सुद्धा कसे परवाने दिले जातात? देशात व राज्यात परिस्थिती काय आहे याची जरा सुद्धा भात नाहीये का? असेच अधिकारी बेभान झालेत का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जातोय। पोलीस आयुक्त कर्णिक साहेब यांच्याशी या संदर्भात बोलणं केलं असता त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे निर्देश दाखवून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केलाय। तर दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी म्हणतात 2 दिवसांची परवानगी दिली आहे की काही नंगानाच तिकडे आम्हाला त्याची काही घेणं नाहीये। गृहमंत्री, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशा गंभीर बाबींकडे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असं बेजबाबदार अधिकाऱ्यांवरती कारवाई होणं गरजेचं आहे। नाशिक येथील ठक्कर मैदानावरती वय वर्ष 20 ते 30 च्या दरम्यान 1000 पेक्षा अधिक 2 ते 2.5 हजार पब्लिक तरुण मुलं मुली असल्याचं समजते। सध्याची संवेदनशील परीक्षेचं अवलोकन करण्याची गरज आहे। अशा कार्यक्रमांना परवानगी देऊ नये, देणं सुद्धा हे चुकीचं आहे। देशांमधल्या परिस्थितीचा विचार होणं गरजेचं आहे। याची सखोल चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होईल अशी नाशिककर यांची रास्त अपेक्षा आहे आणि मागणी पण आहे। बीबीएस निर्णय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेंद्र बागुल यांच्याशी संपर्क साधला असता राजेंद्र बागुल यांनी संताप व्यक्त करीत प्रशासनाला दोषी धरले। काय म्हणाले राजेंद्र बागुल पाहूयात। बीबीएस न्यूजने प्रहार जनशक्ती नाशिक अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधला असता ते काय म्हणतात पाहूया। अशा प्रकारे मृत्यूचा तांडा होत असताना जर जल्लोष होत असेल तर माणुसकीला काळिंबा फासणारी ही गोष्ट आहे। या घटनेच्या निषेधात जनता आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। पोलीस प्रशासनाने या आयोजकांवर गुन्हे दाखल करून यांना परवानगी देताना पोलीस प्रशासनाने व राज्य उत्पादन शुल्क प्रशासनाने विचार करायला हवा होता। या सर्व घटनेला जबाबदार कोण, पोलीस आयोजकांवर काय कारवाई करतील आणि या घटनेचा आतापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल का झाला नाहीये, पोलिसांनी बोट शेपीची भूमिका का घेतली, पोलीस आयुक्त या घटनेवर काय बोलत नाहीये, असे सर्व प्रश्न आता उपस्थित होत आहेत। या संदर्भात आढावा घेतला आहे संचालक भरत गोसावी यांनी।
येस सर. सर, काल नाशिकमधील ठक्करडोम येथे मराठी सिंगर आहे सांबा यांनी हा कार्यक्रम घेतला. सांबा आणि एक्साईज डिपार्टमेंटनी त्यांना तिथं वनडेची परमिशन दिले आणि पोलीस आयुक्तांनी ते परवानगी दिली की देशामध्ये अशी संवेदनशील परिस्थिती असताना सुद्धा अशा कार्यक्रमांना परवानगी देणे योग्य आहे का? ठीक आहे. आता आपल्याला भरत गोसावी हे पत्रकार जे आहेत त्यांनी मला काही क्लिप्स दाखवल्या काल 26 तारीख आणि त्या दिवशी जे आहे ह्या ठक्कर डोममध्ये एक कार्यक्रम घेतला. तो एका प्रसिद्ध आपल्या नाशिकचे हॉटेलचे कोण प्रमुख आहेत त्याने तो स्पॉन्सर केलेला कार्यक्रम होता. कोणीतरी ते काय सांबा म्हणून कोण काय काय मराठी सिंगर आहेत आणि तिथे एक्साईजने जे आहे एक दिवसाची लिकर दारू वगैरे पिण्याची जी काही परवानगी दिली आणि तिथे तुफान गर्दी आणि त्याच्यामध्ये खूप दारू पिऊन सगळे टाईट आणि ते वाटत काय शिवीगाळ आणि मारामाऱ्या आणि काय 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 देशात काय चाललेलं आहे. 26 तारखेपर्यंत सन्माननीय प्रधानमंत्र्यांनी सुद्धा आपले सगळे कार्यक्रम रद्द केले. आपल्यापैकी अनेकांनी जे अशा प्रकारचे कार्यक्रम रद्द केले आणि अशा वेळेला असा जल्लोष आनंद दारू पिऊन वाटेल हे सगळं जे आहे निषेधार्ह आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमाला ठक्कर डोमने सुद्धा परवानगी देता कामा नये. एक्साईज डिपार्टमेंटने सुद्धा परवानगी देता कामा नये. पोलिसांनी सुद्धा याच्यावर कारवाई करायला पाहिजे. हे माझं काम नाही, ते तुझं काम नाही, हे बाजूला ठेवा. परिस्थिती काय चाललेली आहे देशामध्ये आणि आपलं काय करायचं त्याचं भान सगळ्यांनीच ठेवण्याची गरज आहे. जे कोणी प्रायोजक असतील त्यांची त्याच्यात फार मोठी चूक आहे. निदान या 26-27 तारखेपर्यंत असे कार्यक्रम त्यांनी प्रायोजित करायलाच नाही पाहिजे. त्यामुळे प्रायोजक ज्यांनी जागा दिली ते, ज्यांनी दारूची परमिशन दिली ते, नंतर तो कोण सांबा बांबा काय आहे तो आणि पोलीस या सगळ्यांनी जरा थोडंसं डोकं ठिकाणावर ठेवून काय राष्ट्रीय प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे हे विचारात घ्या आणि त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी जे शिस्तीत वागणं गरजेचं आहे असं मला वाटतं. धन्यवाद. नमस्कार. खरं तर नाशिक पुण्यनगरी असं म्हटलं जातं. नाशिक नगरीमध्ये रामाचा सहवास लाभलेला आहे आणि म्हणून ह्या नाशिक नगरीमध्ये सिंहस्थ कुंभमेळा दर 12 वर्षाला भरवला जातो. मात्र नाशिकमध्ये काल ठक्कर डोम या ठिकाणी संभाटा हा रॅपर सॉन्ग म्हणणारा इथे आलेला होता आणि आयोजकांनी इथे मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. खरं तर ह्या कार्यक्रमाला 2,000 ते 2,500 तरुण ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. मात्र तिथे एक्साईजने परमिशन दिलेली लिकर दारू तिथे मिळत होती. सीपी साहेबांची सुद्धा या कार्यक्रमाला परमिशन आहे. 2,000-2,500 कॉलेजचे मुलं तिथं दारू बियर वाईन पिऊन नंगा नाच करत होते आणि शेवटी अशा कार्यक्रमामध्ये मारझोड पण झाली, दंगलचा प्रकार झाला आणि तो रॅपर सॉंगर जो होता संभाटा हा तिथून पळून गेला. माझा असा प्रश्न आहे, नाशिकच्या ह्या पुण्यनगरीमध्ये असे कार्यक्रम भरवायला प्रथम पोलीस प्रशासनाने परमिशनच द्यायला पाहिजे. मी नाशिकच्या सीपी साहेबांचा निषेध करतो की त्यांनी असे कार्यक्रमांना परमिशन दिलीच नाही पाहिजे. आणि जेव्हा आपण विचार करतो एक्साईज ड्युटीवाल्यांनी दारू विकायची परमिशन तिथे दिलीच कस काय? एक तर दारूची दिली तुम्ही, वाईनची दिली का बियरची दिली का दारूची दिली, कोणती परमिशन दिली? तिथे सर्रासपणे दारू बियर वाईन सगळं विकलं जात होतं आणि तिथे पोलिस सुद्धा उपस्थित होते. पोलिसांसमोर तिथं दारू विकली जात होती, तरुण दारू पित होते आणि नंगा नाच करत होते. हे नाशिक शहराला शोभनीय नाही आहे. या पूर्ण प्रकरणाचा मी निषेध करतो आणि मला पोलीस प्रशासनाला प्रश्न विचारायचा आहे की असे कार्यक्रम नाशिकमध्ये उपस्थित करून तुम्ही त्यांना परमिशन देऊन तुम्ही नाशिकांच्या तरुणांना नशेच्या आहारी घालवताय का, त्यांना बिघडवताय का? हा माझा पोलीस प्रशासनाला सीपी साहेबांना प्रश्न आहे. हे जे आयोजक आहे, आयोजकांशी जेव्हा चर्चा केली, बोलणं केलं, आयोजक म्हणता का आम्ही सगळ्या प्रकारच्या परमिशन घेतलेल्या आहे, सीपी साहेबांची पण परमिशन घेतली आहे. माझं सीपी साहेबांना विनंती आहे, हे जे ह्या प्रकरणात जे दोषी आहे, जे आयोजक आहे, जे एक्साईज डिपार्टमेंटचे अधिकारी, या सर्वांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार. काल ठक्कर डोम इथे आपल्या मराठी सिंगरचा एक कार्यक्रम झाला.
त्या कार्यक्रमामध्ये राज्योत्पादक शुल्काने एका दिवसासाठी दारूचा परवाना दिला आणि दुसरं विशेष म्हणजे की त्या कार्यक्रमाला पोलीस आयुक्तांची परवानगी होती, म्हणजे त्यांनी सगळं परवानगी दिले. परंतु एका बाजूला देशाच्या पंतप्रधानांनी 26 तारखेपर्यंत दुखवटा पाळलेला आहे आणि आपण नाशिककरांकडून असा जल्लोष साजरा होतो, याच्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? नाही हो, कसला जल्लोषण बिल्लोषण काय आहे? हे जे चाललेलं आहे सर्व चुकीचंच चाललेलं आहे. पहिली गोष्ट, रेव पार्टी त्या टक्कर डोमला होणं हेच चुकीचं आहे आणि अशा पद्धतीच्या परवानग्या पोलीस देतच कसं काय, एक्साईज देतच कसं काय? यांनी द्यायलाच नाही पाहिजे आणि नकोय. शहराच्या मध्यवस्ती भागामध्ये आज जर 2-2.5 हजार दारू पिऊन बेभानपणे उन्माद माजवत असतील आणि वाटेल तशा भानगडी करत असतील तर अशा या परिस्थितीमध्ये पोलिसांनी काही जबाबदारी नाहीये, एक्साईजची काही जबाबदारी नाहीये, सरकारची काही जबाबदारी नाहीये आणि अशा पार्ट्या होतातच कशा? हाच मुळात प्रश्न आहे. देशभक्ती, राष्ट्रभक्ती, धर्माच्या गोष्टी करणारे लोक एवढ्या मोठ्यावर त्या तरुणाला जर अशा ड्रग्ज आणि नशेच्या विषयाच्या याच्यात लोटत असतील ते निषेधार्ह आहे आणि सरकार म्हणून सरकारची काही जबाबदारी आहे का नाही? अशा विषयाला तुम्ही खतपाणी घालता आणि शहरामधला हा बेरोजगार तरुण एवढ्या मोठ्यावर 2-2.5 हजार लोक त्या टक्कर डोम मध्ये कोंबून भरलेले दारू पिताना पाहिले, एकमेकांना अर्वाचे शिवीगाळ करताना पाहिले, धुडगूस घालताना पाहिले आणि ह्या समाजाला तुम्ही देताय काय नेमकं? कोण तो सांभाळा काय सांभाळता तो येऊन इथे रॅपर इथे धुडगूस घालतोय आणि लोकांना उचलून देतोय. हे अतिशय वाईट आहे आणि या शहराची ती संस्कृतीच नाही. परंतु आज कुठेतरी हा धार्मिक उद्यमाच्या नावानं या तरुणाईला कुठेतरी साथ घालून कुठेतरी काही विचारांचे लोक अशा पद्धतीच्या पार्ट्या अरेंज करून कुठेतरी लोक जर जमा करत असतील तर या शहराच्या सांस्कृतिक याला ती ठेस आहे, संस्कृतीला न परवडणारी गोष्ट आहे. आणि म्हणून माझं हे चांगलं नाशिक आहे, माझं धार्मिक नाशिक, माझं हे सांस्कृतिक नाशिक तुम्ही कुठे घेऊन चालला असाच प्रश्न नाशिककरांना पडतोय. याचे मेन आयोजक आम्हाला जे कळालं माहितीनुसार सम्राट ग्रुपचे सुजय गुप्ता यांनी स्पॉन्सरशिप केल्याचं आम्हाला त्याच्यावरून काही पुरावे आम्हाला मिळाले आहे आणि हे स्वतःच RSS हिंदुत्व मोठे हे समजतात आणि देशामध्ये आज 27 लोकांचा पाकिस्तानी बळी घेतलेला आहे आणि एका बाजूला जल्लोषाचे कार्यक्रम करतात. अहो, सर्व देश दुःखात आहे. आज या देशातले नागरिक मरतायत आणि तुम्ही नाचतायत बेबानून. कसली राष्ट्रभक्ती, कसली देशभक्ती आणि कसलं काय शोक म्हणजे काय? हा राष्ट्र शोकात आहे आणि तुम्ही नाचताय. हे न परवडणारी, न ऐकवणारी, न सहन होणारी अतिशय वेदनादायक गोष्ट आहे आणि म्हणून याचा धिक्कार आणि धिक्कारच केला पाहिजे. नाशिकमध्ये काही ठिकाणी बार मध्ये सर्वचपणे पहाटे 3 ते 4 वाजेपर्यंत दारूची विक्री होते. याकडे आपण कसं बघता? नाही, कायद्याने दिलीच नाही पाहिजे. कसले बारण बिरण काय ते सर्व अनधिकृत चाललेलं आहे. पोलिसिंग नावाची चीज नाहीये, पोलिसांचा कंट्रोल नाहीये, एक्साईजचा कंट्रोल नाहीये, म्हणजे धुडगूस घातला गेलेला आहे या शहरामध्ये सर्वच बाबींनी. आहोत इथं आपण बघितलं असेल की काल ठक्कर डोमला जो झालेला प्रकार दंगलीचा त्याच्या संदर्भात साहेबांची आपण चर्चा करत होतो आणि त्या चर्चेतून साहेबांनी एक्साईजचे जे सुप्रिटेंडंट आहे गर्जे यांना फोन करून या संदर्भातली विचारणा केल्या असता त्यांनी त्याबद्दल माफी मागितली साहेबांची आणि असे प्रकार यापुढे होणार नाही याच्या संदर्भात दखल घेतो असं सांगण्यात आले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले. मी सरिता परदेशी आपला निरोप घेते. तोपर्यंत पाहत रहा BVS न्यूज नेटवर्क.